तर जय श्रीराम मित्रांनो. तर रेक्स ट्रेड या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो युनिक असणार आहे आणि ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही लास्टवर बघायचा आहे. तर ह्याचा जो टॉपिक असणार आहे, आजचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे काय, तर आपण कमी कॅपिटल मध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो इंट्राडे मध्ये. ओके, आता जर समजत असाल, जर आपण बिगिनर असाल, आपण स्टॉक मार्केट मध्ये येत असाल, तर या ठिकाणी काय करतो, लोक लोक काय करतात की बाबा इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर काय करतं, कॅपिटल जास्त लागतं. तर असं काय नाही, तर कमी कॅपिटल मध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. तर ते कसं, तर ह्या ठिकाणी आज आपण ह्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे. तर आपण काय म्हणतो की 10,000 कॅपिटल लागतं इंट्राडेला, असं काही नाही. 5,000 मध्ये आपण ट्रेड आपण घेऊ शकतो. ओके, तर ह्या ठिकाणी 5,000 रुपये तुम्ही ऍड केला डीमॅट अकाउंट मध्ये, तर आपण काय करायचं, एक लॉटने या ठिकाणी एक लॉट न या ठिकाणी आपण ट्रेड घ्यायचा आहे. ओके, तर एकच लॉट घ्यायचा आहे. तर एक लॉट घेऊन आपण काय करायचं आहे, आपलं जे प्रॉफिट आहे ते जनरेट करायचं आहे. तर ते कसं, तर ह्या ठिकाणी बघू शकता, ह्या ठिकाणी 5,000 आपण डीमॅट अकाउंट मध्ये ऍड केलेला आहे आणि आपण एक लॉट न ट्रेड करायचं. तर ते ट्रेड कशामध्ये करायचं आणि आम्हाला त्या रेंज मध्ये, म्हणजे आपलं जे कॅपिटल आहे त्या रेंज मध्ये आपल्याला बसू शकतं का मार्केटमध्ये एक लॉट. ओके, तर ह्या ठिकाणी बसू शकतं. ते कसं, तर ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी बघायचं आहे. तर आता कसं आहे, पहिला कसं व्हायचं, तर लास्ट गुरुवारी गुरुवारी एक्सपायरी असायची. तर आता तसं नाही, आता प्रत्येक दिवशी एक्सपायरी आहे. ओके, तर तुम्ही आता बघत असाल तर मंडेला एक्सपायरी असते मिडकॅपची, आणि मंगळवारी असते फिन निफ्टीची, आणि बुधवारी असते ती बँक निफ्टीची, आणि गुरुवारी असते ती निफ्टी फिफ्टीची, आणि शुक्रवारी असते सेन्सेक्स. ओके, तर ह्या प्रत्येक दिवशी आपण कसं ट्रेड करू शकतो. ओके, तर 5,000 कॅपिटल मध्ये आपण ट्रेड करू शकतो. तर ते कसं, तर या ठिकाणी प्रत्येक एक्सपायरीला, आता जर बघू शकता, जर तुम्ही मंडेला घेणार असेल तर मंडेला आपण कुठला घ्यायचा आहे, मिडकॅप घ्यायचा. ओके, तर मिडकॅप मध्ये आपण एक लॉट घेणार आहे. तर एक एक लॉट मध्ये, तर एक लॉट मध्ये काय करायचं, आपण या ठिकाणी याचा प्रीमियम जो असतो तो डीके असतो. डीके म्हणजे जर एक्सपायरी तुम्ही बघत असाल, तर एक्सपायरी असेल तर जो प्रीमियम असतो ऑप्शन चेन मध्ये, तर तो प्रीमियम डीके असतो. जर तुम्ही एटीएम मध्ये जरी घेतला ना तर काय प्रॉब्लेम नाही, एटीएम मध्ये घ्या पण आउट ऑफ मनी घेऊ नका. घेतला तर इन द मनी आणि ऍट द मनी मध्ये, या रेंज मध्येच आपण जो प्रीमियम असतो तो घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला जर समजा, आता जर आपण काय करतो, जर निफ्टी फिफ्टीचा जरी चार्ट ओपन केला तर निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी कधी असते, तर गुरुवारी असते. तर काय करायचं, तर ह्या ठिकाणी काय करायचं आपण, तर काय करायचं निफ्टी मध्ये, काय करायचं आपण, जर प्रीमियम डीके असतो तर डीके ला काय करतो आपण, 80 रुपयाचा जरी प्रीमियम घेतला तर तुम्हाला 80 रुपये, तर 80 रुपयाचा जो प्रीमियम असतो तर तुम्हाला तो कितीला भेटू शकतो या ठिकाणी, तर इंटू 50 करायचं. ओके, 80 × 50 म्हणजे 50 क्वांटिटी असते निफ्टी मध्ये एक लॉटला. ओके, तर 80 × 50 झाले किती, 4,000 रुपये. ओके, तर ह्या ठिकाणी 4,000 रुपये, तर तुमचं ह्या ठिकाणी एक लॉट बसू शकतो. एका लॉट मध्ये या ठिकाणी 4,000 रुपये इन्व्हेस्ट होतात. ओके, तर 4,000 रुपये इन्व्हेस्ट झालं. तर आता मिडकॅप मध्ये तुम्ही जर बघितला किंवा फिन निफ्टी बघितला, तर फिन निफ्टीचा विषय कसा असणार आहे, एक मिनिट. तर फिन निफ्टीचा विषय कसा असणार आहे, तर फिन निफ्टी कधी असते एक्सपायरी, तर ट्यूजडे ला असते. ओके, ट्यूजडे ला असते. तर ट्यूजडे ला कुठली असते, फिन निफ्टी. ओके, तर फिन निफ्टी मध्ये आपण काय करायचं आहे, फिन निफ्टी मध्ये आपण ट्रेड घ्यायचा आहे. तर ट्रेड आपण कसा घ्यायचा आहे, तर या ठिकाणी बघू शकता, आपला जो प्रीमियम असतो, आता ही जी चेन लाईन आहे. ओके, तर ही इथं काय असतं, बाईंग साईडला इथं कॉल साईड, आणि ह्या साईडला पुट साईड. ओके, आणि ह्या साईडला ऍट द मनी, ह्या रेंज मध्ये आपण ट्रेड घ्यायचा आहे. ओके, ह्या दोन रेंज मध्ये आपण ट्रेड घ्यायचा आहे, आणि ह्याच्या खाली आपण ट्रेड घ्यायचं नाही आणि ह्याच्या वरती घ्यायचं नाही. ओके, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍट द मनी ह्या रेंज मध्येच आपण, जो प्रीमियम असतो त्या प्रीमियम मध्येच आपण ट्रेड घ्यायचा आहे. तर म्हणून मी काय म्हणतो, प्रत्येक एक्सपायरीला आपण जर ट्रेड घ्यायला गेला तर प्रत्येक एक्सपायरीला आता प्रीमियम डीके असतो. जर तुम्ही मिडकॅपचा जरी ट्रेड घेणार असाल तर मंडेला घेऊ शकता, कारण की त्याचा प्रीमियम कमी असतो. आणि जरी बुधवारी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बँक निफ्टीचे जे प्रीमियम असतो तो कमी असतो, आणि तुम्हाला या रेंज मध्ये 5,000 रेंज मध्ये आपल्याला एक लॉट न या ठिकाणी ट्रेड करू शकता. आणि काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी 5,000 रुपये तुम्ही ऍड केला, तर ह्या 5,000 रुपयाचं ह्या ठिकाणी काय करायचं आहे, तर 10,000 रुपये करण्याचा प्रयत्न करायचा एक लॉटने. ओके, एक लॉट तुम्ही एक महिना जरी केला, तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, 5,000 रुपये एक्स्ट्रानी करायचे, प्लस 5,000 रुपये त्या प्रॉफिट जनरेट करायचा आहे मार्केटमध्ये. ओके, आपण कमी लॉट नाही, आणि कसं करायचं, 1:1 जरी आपण ट्रेड केला, 1:1 जरी ट्रेड केला तर आपल्याला एक 500 रुपये तरी
दररोजचं जे प्रॉफिट असतं ते जनरेट होऊ शकतं. आणि 500 ने जरी धरला तर ह्या ठिकाणी महिन्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयेचा प्लस इज इक्वल टू 10,000 रुपये तुमचं प्रॉफिट, 10,000 रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट झाली. आणि 10,000 इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही 2 लॉटने जरी सेकंड टाइमला जरी ट्रेड केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर ह्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, तर प्रत्येक एक्सपायरीला आपण काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचा आहे. आणि तुम्ही 5,000 इन्व्हेस्ट करा. जर बिगिनर असाल तर 5,000 इन्व्हेस्ट केलेला एक नंबर आहे. कारण की जास्त ऍड करू नका पैसे, कारण की जोपर्यंत ह्या ठिकाणी नॉलेज भेटत नाही आणि जर तुम्हाला चार्ट अनालिसिस किंवा मार्केट मधलं काहीच माहित नसेल तर आपण काय करायचं आहे, 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचे. ओके. ट्रेड बुक करायचे किंवा ट्रेड घ्यायचे. ओके. तर ह्या ठिकाणी काय करायचं आहे, आपण 5,000 जर इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला मी सांगितले तर 10,000 रुपये झालं. 10,000 नंतर आपण काय करायचं, सेकंड आपण एक लॉट न करत होतो त्या ठिकाणी 2 लॉटने आपण ट्रेड करायचं. असं तुम्ही जर करत राहिला तर ह्या ठिकाणी तुमचं नॉलेज पण वाढेल मार्केटमध्ये आणि कसं तुम्हाला रिस्क पण समजेल. आणि ह्या ठिकाणी आपलं जे कॅपिटल असतं तर त्या कॅपिटलला काही होऊ पण शकणार नाही. ओके. तर काय करायचं आपण, तर असा विषय असणार आहे एक्सपायरीचा. ओके. एक्सपायरीचा. आणि ह्या ठिकाणी आपलं जे इन्व्हेस्टमेंट असणार आहे ते 5,000 रुपये असणार आहे. 5,000 पासून आपण चालू करायचं आहे. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम राहू दे. स्टे ट्यून, स्टे बाय.